आणि सुपरवाइज 100 मध्ये आपण सुरुवात करूयात पावसाबद्दलच्या घडामोडींनी। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सुट्टीबाबतचे आदेश जारी केलेत, तर उद्याही हवामान विभागाकडून बीड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला। बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा शहराला पुराने वेढा दिला। पुरामुळे संपूर्ण कडा शहर जलमय झाले आणि त्यामुळे शेतीचं आणि कडा नगरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुराची ही ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवर। बीडच्या आष्टी तालुक्यातील गहूखेल इथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात कांद्याची चाळ वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आलाय। शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत काढून ठेवलेला कांदा वाहून गेला आणि यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील राक्षसवाडी इथल्या छोटे धरण फुटलंय आणि त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं। नागरिकांच्या घरासह शेतात पाणी शिरल्यानं मोठं नुकसानही झालं। लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाचे दरवाजे 12 दरवाजे ते 10 सेंटीमीटरनं उघडण्यात आले। त्यामुळे तेरणा नदीला पूर आला असून लातूर जिल्ह्याच्या उजनी गावात पुराचं पाणी शिरलंय। याची ड्रोन दृश्य समोर आली आहेत। लातूर जिल्ह्याच्या शिरूर, अनंतपाळ, देवडी, उदगीर आणि जळकोट तालुक्यात अतिवृष्टी झाली। पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून देवडीकडे जाणारा मार्ग बंद झाला। पुणे आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे उजनी धरणातून 1 लाख क्युसेक्स तर वीर धरणातून 17,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पंढरपूरवर पुराची टांगती तलवार निर्माण झाली आहे। पंढरपूरच्या करमाळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पावसामुळे कोरटी गावात पाणीच पाणी झालंय, तर अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय। करमाळा ते कोरटी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूकही बंद करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पुराचं पाणी जे ते शेतात शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। बारामती शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला। ढगफुटी सदृश्य पावसामुळे जळोची भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर ओढ्याचं पाणी आलं आणि त्यामुळे बारामती शहर आणि जळोची भागातील नागरिकांचा संपर्क तुटला। धाराशिव जिल्ह्यातील सर्वच मोठी धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। सीना, कोळेगाव, तेरणा, मांजरा आणि निम्न तेरणा या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जालना जिल्ह्यातल्या घनसावंगीत झालेल्या मुसळधार पावसामुळे बोडखा इथल्या नारळा नदीला पूर आलाय। दरम्यान पुलावरून पाणी वाहत असून नागरिक जीवघेणा प्रवास करताना दिसतात। मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। आंदेवाडी आणि जहागीर गावातील रस्ते बंद झाल्यानं रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही आणि त्यामुळे जीव धोक्यात घालून बैलगाडीतून वृद्ध महिलेला रुग्णालयापर्यंत नेण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। यामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडला। दरम्यान उंबरज देशमुख 2 गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याच्या सादगाव डोंगरी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। दगडी नदीला पूर आलाय। अनेक घरात पावसाचं पाणी शिरलंय। सादगाव डोंगरी धरण ओव्हरफ्लो झालंय, तर शेतीचंही मोठं नुकसान झालंय। गोदावरी नदीत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आणि त्यामुळे नांदेड इथल्या विष्णुपुरी धरणाचे 12 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पाथर्डी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली आणि यामुळे अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं, तर अनेक जनावरं वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालं। परभणीच्या पाथरीमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे शेतपिकाचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडला, तर नदीला नाल्यांना पूर आल्यानं काही ठिकाणी वाहतुकीला फटका बसला। पुण्यात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचल्यानं वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। अवजड वाहनांचा प्रवास सुरू असल्यानं अपघाताचा धोका निर्माण झाला। सांगली शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला आणि पावसाची संततधार सुरूच असून जनजीवन विस्कळीत झालं। मिरज शहरातही पाऊस झाल्यानं सखल भागात पाणी साचलं। नागपुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारंबळ उडाली। सोलापूर शहरातील स्वामी विवेकानंद नगरात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आलं। पावसामुळे पाण्याचा ओघ वाढल्यानं सैफुल भागातली परिस्थिती गंभीर झाली आहे। घरात पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त झालेत।
शिरूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली, यामुळे शिरूर निर्वी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. नागरिकांना जीव घेणा प्रवास करावा लागतोय. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे पुन्हा 1 फुटानं उघडण्यात आलेत. मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यानं 18,864 क्युसेक्स वेगानं गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मुसळधार पावसामुळे पुण्याच्या थेऊर गावातील रुखे वस्तीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरामुळे शेळ्या म्हशी वाहून गेल्यात. 25 शेळ्यांपैकी अवघ्या 4च शेळ्या वाचल्यात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. बदलापूर शहरात झालेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे उल्हास नदीच्या परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली. तरीही अतिउत्साही तरुण नदीकाठी जाताना दिसत आहेत. पुण्याच्या वाघोली परिसरातील 1000 रहिवासी असलेल्या सोसायटीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. दरम्यान रहिवाशांनी पाण्यात उतरत बिल्डर आणि प्रशासनाविरोधात घोषणा देत आंदोलन केलं. नालासोपाऱ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. काही मिनिटं झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झालेत. नालासोपाऱ्यातील गालानगर, मजेठिया पार्क, राजनगर, संकेश्वर नगर या सखल भागात पाणी साचलं आणि त्यामुळे सामान्यांसह नोकरदार वर्गाचे मोठे हाल झालेत. पालघरमध्ये बोईसर, डहाणू, कासा, तलासरी परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. पाऊस भात शेतीसाठी पूरक असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. शेतकरी व्यापाऱ्यांना पावसाचा फटका बसला. मणिपूरच्या इम्फाळ जिल्ह्यात इरिल नदीला महापूर आलाय. त्यामुळे पुराच्या पाण्यात 4000हून अधिक घरं पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. तर अनेक ठिकाणी नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती आहे. इंदापूर तालुक्यात पावसामुळे मोठं नुकसान झालंय. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर टीका केली. आजपर्यंत सलग इतक्या वेळेस मुंबईला तुंबलेली कोणीही बघितलेलं नव्हतं आणि त्यामुळे दुसऱ्यावर बोट ठेवणं खूप सोपं असतं, मात्र स्वतः काम करणं खूप कठीण असतं, असा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला आहे. तर यालाच विजन म्हणतात का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुण्याच्या स्वारगेट आगाराला मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली. स्वारगेट बसस्थानकाची अवस्था, दत्ता गाडे प्रकरणातील निलंबित अधिकारी दोषी असून त्यांची विभागीय चौकशी सुरू असून देखील ते पुन्हा आगारात काम कसे काय करू शकतात, असा सवाल विचारत मंत्री सरनाईकांनी अधिकाऱ्यांना झापलंय. पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 4 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शिवराज, शुभम, अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकरला 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गोविंद वर्गे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पूजा गायकवाडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्यामुळे आता पूजा गायकवाडला जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेंना अटक करण्यात आली आहे. राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणी निमसेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर नाशिकमधील आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईच्या नेव्हीनगरमधील इसान्स रायफल चोरी प्रकरणी अटकेत असलेल्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरून वन्यजीव तस्करी करणाऱ्या प्रवाशावर कारवाई करण्यात आली. कारवाईत 14 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातींचे 67 जिवंत वन्यजीव जप्त करण्यात आले. दरम्यान वन्यजीवांना तस्करी केलेल्या देशात परत पाठवण्यात आले. जळगावच्या बिलवाडी गावात पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालंय. 2 कुटुंबाच्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या घरावर दगडफेक करत तोडफोड केली. दरम्यान संतप्त नागरिकांची पोलिसांनी समजूत काढली. जळगावच्या बिलवडी गावात मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील तणावग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतलाय. मंत्री महाजनांसोबत जिल्हाधिकारीही उपस्थित होते. छगन भुजबळांच्या दालनात उद्या ओबीसी उपसमितीची बैठक पार पडणार आहे. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळेंसह इतर सदस्य या बैठकीला हजर राहणार आहेत. हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी वर्गात नाराजी असून ओबीसी मंत्रालय योजनांची या बैठकीत चर्चा होणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधलाय. ज्यांनी मराठा आरक्षणाला 50 वर्ष विरोध केला त्यांनी आम्हाला सल्ले देण्याऐवजी प्रायश्चित्त करावं, असा टोला विखे पाटलांनी लगावला. मावळमध्ये राष्ट्रवादीला भाजपने जोरदार धक्का दिला. राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला.
रायगड जिल्ह्यात महायुतीमधील संघर्ष अजूनही कायम आहे, त्यामुळे आगामी निवडणुकांच्या काळात महायुती म्हणून वरिष्ठांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. मात्र महायुतीत राहून जर वेगवेगळे प्रयोग केले तर ना घरका ना घाटका अशी अवस्था करू, असा थेट इशारा महेंद्र दळवी यांनी महायुतीमधील नेत्यांना दिला. भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रप्रेम दिखाऊ स्वरूपाचं असल्याचं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलं आहे. तर भारतीय जनता पार्टी पाकिस्तान प्रेमी असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यात विरोधी पक्ष आता बेरोजगार झाल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं. तर मतांची पळवापळवी करण्याचा रोजगार मिळाल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली. अलिबागमधील गेल आणि RCF कंपनीच्या नवीन प्रकल्पात स्थानिकांना नोकरी देण्याची मागणी शिवसेनेने केली. यासाठी आमदार महेंद्र दळवींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रकल्पग्रस्तांना कंपनीत नोकरी देण्याची मागणी केली. करमाळ्याच्या कंदरमध्ये IPS अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली. तर अंजना कृष्णा या केरळच्या नसून त्या करमाळ्याची लेक असल्याचं अतुल खुपसे पाटलांनी म्हटलं. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवारांनी भजन साहित्य वितरण सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी मुनगंटीवारांनी भजनाचा आनंद घेतलाय. दरम्यान विविध भजन साहित्याचं वितरण यावेळी करण्यात आलं. आणि आता वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.